चंद्रपूर शहरात आज भर पावसात चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पाकिस्तानातील अतिरेकी तळांचा विनाश करत भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवलेला पराक्रम व देशाच्या सैनिकांनी दिलेल्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। या तिरंगा रॅलीचे नेतृत्व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे आणि चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी केले। पारंपरिक वेशभूषेत हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला। पावसाची तमा न बाळगता राष्ट्रभक्तीच्या भावना व्यक्त करत शहराच्या मुख्य मार्गाने ही तिरंगा रॅली काढण्यात आली। या देशातील सैनिकांच्या शौर्याची वारंवार आठवण व्हावी। या देशातील सैनिकांनी जे धारिष्ट दाखवून पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं वर्चस्व गाजवलं आणि त्या सैनिकाच्या स्मरणार्थ त्या सैनिकांना मुजरा करायसाठी, सलाम करायसाठी आणि विशेष म्हणून आज जे देशातील वातावरण दूषित झालेलं आहे, धर्मामध्ये जातीमध्ये ते निर्माण केलेले आहे। आज स्वर्गीय राजूजींची पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीचं औचित्य साधून सद्भावना दिवस, सद्भावना रॅली आणि माणसाला माणसाशी जोडायचं, माणुसकीचं नातं द्विगुणित करायचं आणि ही जी काही जातीय शक्ती देशाच्या गादीवर बसली आहे त्यातून हा देश पुन्हा या सर्गातून मुक्त करायचं, या निर्धाराला आजची तिरंगा रॅली आहे। आणि ही रॅली शहीदों के नाम आहे। विशेष म्हणून शहीदांच्या स्मरणार्थ, शहीदांच्या आठवणीसाठी आणि या देशातील आमच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना सलाम करायसाठी आजच्या रॅलीचं आयोजन आहे। 24 एप्रिलला जो घाण हल्ला पहलगाम मध्ये झाला त्याच्या निषेधार्थ जे 26 लोक ज्यांचा दोष नव्हता असे निर्दोष लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्याच्यानंतर जे काम सीमेवरती सगळ्या सैन्यांनी केलं त्या सैन्याच्या सन्मानार्थ त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, बळ मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमची ही तिरंगा रॅलीचं आयोजन होतं। आणि आपण पाहत असाल की भर पावसात आम्ही ही रॅली काढत आहोत। म्हणजे काँग्रेसचा शिपाई हा परिस्थिती कशी असो, उन्हाळा असो पावसाळा असो, पण माघार घेणार नाही। जे ठरवलं ते यशस्वीपणे करून दाखवतो आणि नक्कीच शिपायांनी जे काम सीमेवरती केलं त्यांच्यासाठी असे कितीही पावसाळे आले आणि आम्हाला कितीही पावसात जाण्याचं काम पडलं तरी आम्ही सदैव त्या सैनिकांच्या सोबत आहोत।